वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच नव्याने जाहीर केली असून त्याप्रमाणे पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी एक पत्रही काढले आहे। अध्यक्ष सादिक मुनीरुद्दीन काझी खेड, उपाध्यक्ष अशफाक रमजान मुजावर गुहागर, उपाध्यक्ष चंद्रकांत विठ्ठल तांबे मंडणगड, उपाध्यक्ष अनंत भिकू पवार खेड, उपाध्यक्ष अनंत भागुराम जाधव दापोली, महासचिव राजेश रामदास मर्चंडे मंडणगड, सचिव मंगेश राजाराम पवार खेड, सचिव शरद लक्ष्मण लोखंडे मंडणगड, सचिव भूषण संजय पवार गुहागर, संघटक बाळाराम गणपत गमरे खेड, संघटक संतोष गेनू धोत्रे दापोली, सदस्य संदीप अनंत हिलम खेड, सदस्य राजेश शिवराम पवार गुहागर, सदस्य प्रकाश जिलू मोहिते गुहागर, सदस्य हृदयनाथ खैरे मंडणगड आदींची नावे जाहीर केली आहेत। नूतन कार्यकारिणीची प्रथम बैठक काल आवाशी खेड येथे पार पडली असून सदर बैठकीत नूतन उत्तर जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी व सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी सादिकभाई काझी, राजेश मर्चंडे, बाळाराम गमरे, अनंत पवार, चंद्रकांत जाधव, सूर्यकांत तांबे, मंगेश सावंत, सिद्दीक खान, शरद लोखंडे, विनोद मोहिते, नितीन शिर्के, चंदा जाधव, वर्षा म्हस्कर, दीपक शिगवण, अनंत जाधव, संदेश मोरे, मधुकर मर्चंडे, हनीफ चौगुले, गौतम मर्चंडे, आकेश मोहिते आदी उपस्थित होते। कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर। बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष साजिदभाई काझी यांचं स्वागत करण्यात येत आहे। स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो श्रीमोहन साहेब, त्याचप्रमाणे बीजी गमरे आणि जाधव साहेब, पवार साहेब यांना विनंती करतो त्यांचं फुल देऊन स्वागत करा। त्याचप्रमाणे आताच उपस्थित झालेले आहेत आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मधुकर मर्चंडे साहेब, त्याचप्रमाणे आनंद जाधव आणि आमचे मित्र ॲडव्होकेट मोरे साहेब उपस्थित झाले। त्यांचं सर्वांमध्ये स्वागत करतो। त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आदिबाईंचं स्वागत करावं। जिल्ह्याचे महासचिव आमचे गाडीचे कार्यकर्ते राजेश मर्चंडे साहेब यांचं पण स्वागत बीजी गमरे साहेब करतील। अध्यक्ष बीजी गमरे यांच्या केलं जाईल। पुढे मर्चंडे साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आनंदजी पवार साहेब यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे। त्यांनी सूर्यकांत तांबे यांना विनंती करतो त्यांचं पुढे देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे जिल्हा संघटक म्हणून बाळाराम गमरे यांची निवड झालेली आहे। मी तुमच्या चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आमचे आनंदजी जाधव साहेब दापोली यांची सुद्धा जिल्ह्यावरती उत्तर रत्नागिरीच्या उपाध्यक्ष निवड झाली आहे। मी विनोदजी मोहिते यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं।
त्याचप्रमाणे जिल्हा सचिव म्हणून शरद लोखंडे यांची सुद्धा जिल्ह्यावरती निवड झालेली आहे. मी नितीन शिर्के विनंती करून त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले दीपक शिगवण हे ओबीसी आणि व्हीजीएनटी समाजाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. मला त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की गेली 30-35 वर्ष सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं वलय आहे आणि ते आज आपल्या या मीटिंगला उपस्थित झाले. ते त्यांचं स्वागत मी सावंत विनंती करून त्यांनी स्वागत करावं. त्याचप्रमाणे जमालुद्दीन बंदरकर हे शैक्षणिक क्षेत्रातून रिटायर झाले, त्यांच्या आता पत्रकार म्हणून काम करतात. त्यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करून त्यांनी स्वागत करावं. त्याचप्रमाणे हनीभाई चौगले हे सुद्धा याच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत मी स्वागत करावं. त्याचप्रमाणे सिद्दीकभाई खान त्यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करून त्यांनी स्वागत करावं. त्याचप्रमाणे आत्ताच झालेले आपल्या दापोली प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे दापोलीला असेल, मंडळला असेल, खेडला असेल, विभागामध्ये ही पूर्ण कमिटी जाऊन आपण मिटिंग करणार आहोत. आज फक्त म्हणजे ह्या निर्वाचित सदस्यांची आपण मिटिंग घेतली आहे. बंधू आपण पक्षाचं आपण सर्व मंडळी पक्षाचं बाळासाहेबांसाठी किंवा पक्षासाठी आपण आलेलो आहोत. आपण कोणाचे विरोधक किंवा कोणाचे वैयक्तिक काही हेवे नाही, आपल्या पक्षासाठी काम करायचं आहे. पक्षाच्या बाळासाहेबांनी जो विचार तुम्ही नवीन निर्वाचित कमिटी दिलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला काय ध्येय धोरण राबवावं लागेल, आपल्याला कसं काम करायला लागेल याचा एक आढावा म्हणून आपण आज घेणार आहोत. तर आपल्याला प्रत्येकाला काय मला वाटत असेल किंवा काम असं झालं पाहिजे किंवा त्यात काय बदल व्हायला पाहिजे, तर सर्वांनी आपण आपलं मत व्यक्त करावं याची मी विनंती करतो. सर्वांना बोलण्याची संधी त्यांना आजच्या या दिवशी शुभेच्छा देतो माझ्या स्वतःच्या. आणि मला माहिती आहे सादिक काजी एक आमचे मित्र आहेत, त्यामुळे आम्हाला चांगली त्यांची कल्पना आहे. त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आहे, काय करू शकतात आणि काय करू शकत नाही याबद्दलची आम्हाला चांगली खात्री आहे. यांनी गेली कित्येक वर्ष सामाजिक काम करत असताना कामगार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं असल्यामुळे त्यांचा अनुभवही महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर देखील खुश आहोत. आणि हे सर्व करत असताना ते याच्यामध्ये योगदान असेल मला वाटते. या प्रसंगी एवढंच होतं की तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आम्ही गंभीर साहेबांसोबत चर्चा करताना सुद्धा मी वेगवेगळे म्हणाले नाही की वंचित बहुजन आघाडी यांचं कार्य जोराने पुढे न्यायचं असेल तर आपल्याला प्रथम गाववाईज कमिटी काढावी, बूथवाईज कमिटी काढावी आणि बूथवाईज कमिटीवरून पुढं राजकीय याच्यामध्ये आपल्याला जावं लागतं. कारण जर गाव जे बूथ आहे आणि बूथ आहे तिथे आपली कमिटी असते, आपलं टेबल लावणार म्हणजे पूर्वी टेबल लावायचं, टेबल जर लावत असतील तरी सुद्धा तिथं आपला माणूस असला आणि हे आपली माणसं असतील तेव्हाच आपल्याला मतदान करतील. आणि म्हणून प्रथम आपण गाव तिथे बूथ आणि बूथ तिथे कमिटी आपल्या वंचितची असली पाहिजे असं मला वाटतं. ते करत असताना सर्व धर्म समावेशक असावी. मग बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म म्हणजे मुस्लिम धर्म असेल किंवा वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे तिथे माणसं असतील आणि ती आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये असं मला वाटतं की कदाचित वेगवेगळ्या म्हणजे माझा अनुभव जरी जास्त असला या तालुक्यामध्ये तरी सुद्धा मी कुठल्याही राजकीय पक्षाचा काही सहवास नाही.
त्यामुळे मी काय कुणालाही काही बोलू शकतो असं आहे. आणि कारण काय की मी कुठल्या पक्षाचा त्या अजूनपर्यंत ते सभासद आहे. पण मला असं वाटतं हे जर केलं आपण तर तालुक्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपले जे विभागवार लोक आहेत त्यांनी एका माणसाला ते शक्य होणार नाही. म्हणून तालुक्यात आपण विभागवार या विभागाची जबाबदारी घेऊन त्या भागामध्ये आपल्या कमिट्या टाकाव्या. राजकीय आपल्याला कोणाला कसं करता येईल. कारण आता राजकारणामध्ये काय नेमकं की पैशाचं पण राजकारण चाललेलं आहे. लोक म्हणतात आम्हाला काय देणार ते आम्ही तुम्हाला देणार अशी सध्याची स्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर तालुक्यातले पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे इथे चिंतक गौतमजी मर्चंडे मोरवंडे हे आता उपस्थित झाले. त्यांचं स्वागत मी बीजी गमरेला विनंती करते. सर्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारी हितचिंतक या सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या तातडीच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष सादिकभाई पंढरकर चौगुले आणि सावंत जाधव आमचे अध्यक्ष साहेब ज्येष्ठ. या मधल्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला थोडीशी संत गतीनं चालली. आमचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांना पहिल्यांदा खुर्चीवर बसवण्याचा मान मीच मिळवला होता. कारण पहिले इलेक्शन झालं आणि ते उभे राहिले अस्करशेखच्या विरोधात तेव्हा गुहागर मतदारसंघात. तेव्हा म्हटलं सगळेजण कुठेतरी तडजोड करतात पण आपल्या जाधव साहेबांनी काही तडजोड केली नाही. शेवटपर्यंत राहिले जे चांगले ग्रस्त आहे आणि वंचितता पुढे नेतील या हिशोबानं बाळासाहेबांना आमच्या सुदर्शन सपकाळांच्या माध्यमातून आम्ही विनंती केली आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती मिळवून आली. परंतु त्यांनी ज्यांना बसवतात ज्यांना आपण बसवतो किंवा ज्यांच्या बरोबर आपण जातो त्यांनाच ते बाजूला करतात आणि स्वतःच प्रत्येक ठिकाणी जातात. आणि त्याच्यामुळे ह्या 5 वर्षामध्ये जी वंचितची ते उत्तरमध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. ज्या पद्धतीने एखाद्या तालुक्यामध्ये कार्यकारिणी चांगलं काम करत असेल तर तिथे ती कार्यकारिणी बदली करून दुसरी कशी आणायची आणि स्वतःच कसं बैठकीला बसायचं आणि कार्यकारिणीला बाजूला ठेवायचं असं त्यांनी पायंडा इथं पाडला होता उत्तर रत्नागिरीमध्ये. आणि त्याच्यामुळे ती संघटना थोडीशी मागे होत गेली. आज आम्ही जवळजवळ 2 वर्ष ह्या इलेक्शन पासून गप्प बसलो होतो. परंतु स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं की या माणसाला ह्या खुर्चीवरून हटवल्याशिवाय उत्तर रत्नागिरीची प्रगती होणार नाही. मी मोरवंडे या गावी ज्यावेळेस बाळासाहेब आता आले होते कारण कोणाला बसवायचे हा आमच्या समोर प्रश्न होता की त्यांना बाजूला करायचे तर योग्य माणूस आपल्याला मिळायला पाहिजे आणि योग्य माणूस जर मिळाला नाही तर होतं ते बरं होतं की माण्याची वेळ येऊ नये म्हणून बाळासाहेब 13 तारखेला मोरवंड्याला आले तेव्हा सादिकबाई मला वाटतं तिथे त्या साहेबांना भेटायला गेले होते. पण सादिकबाईचा नंबर माझ्याकडे नव्हता आणि सिद्दीकीचे ते जवळचे आहेत ते मला माहिती नाही. कारण सिद्दीक हा माझ्या जवळचा आणि सिद्दीकीचे ते मावजभाऊ. परंतु ते त्याचे मावजभाऊ हे मला माहिती नसल्या कारणानं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मला आला नाही करता. परंतु मुंबईवरून मी जे दक्षिणचे अध्यक्ष आहेत गमरे म्हणून गौतम गमरे त्यांच्याकडून यांचा फोन घेतला. त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचा नंबर हा आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. म्हणून मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये नाही याच महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये सतत त्यांच्याकडे जो मी कॉन्टॅक्ट करत राहिलो आणि ते म्हणाले आपण एक दिवशी बसूया म्हणून आम्ही बॅकवॉटरमध्ये बसलो आणि आमच्या मंत्री साहेबांना मी फोन केला म्हणतात त्यांनी होकार दिलेला आहे बसायचा तर तुम्हाला कधी वेळ आहे की तुम्ही या आणि आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि
कुठेतरी ते जर येत असतील तर आपण ताबडतोब त्यांची भेट घेऊन बाळासाहेबांशी आपण संपर्क करूया. त्याप्रमाणे सुदर्शन सपकाळ आमचे काजीबाई अर्जंडे साहेब आणि ते इथे बसून चर्चा केली आणि मुंबईला कधी जायचं, कसं जायचं किंवा कशी त्यांची भेट घ्यायची हे सुदर्शन सपकाळने आमच्या नियोजन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही बाळासाहेबांना भेटलो. बाळासाहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी राजगृहावरती प्रवेश केला आणि त्यांनी तिथेही सांगितलं की मला जरी अध्यक्ष नाही पद मिळालं तरी चालेल, पण मी आता वचनबद्ध काम सभासद राहून सुद्धा करायला तयार आहे. त्याच्यामुळे निस्वार्थीपणानं याच पद्धतीने जर आपण सगळ्यांनी सादिकबाई अध्यक्ष आम्ही सगळे अध्यक्ष आहोत आणि त्यांच्या खांद्याला खांदा राहून आपल्याला सगळ्यांना काम एका दिलानं करायचं आहे निस्वार्थीपणानं. आणि एवढं बोलून मी थांबतो आणि सादिकबाई आमच्या शुभेच्छा देतो. ते ज्या रत्नागिरी जिल्ह्याची नवी कार्यकारी झालेली आहे. त्या कार्यकारी जिल्ह्याचे अध्यक्ष सादिकबाई आणि त्यांनी सुरू केली आम्ही भविष्याच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मी अशी अपेक्षा करतो की आता बाळासाहेबांच्या गायडन्समध्ये आम्ही काम सुरू केलं जातं. त्याच्यामध्ये 40 ॲबॉलिशन ॲक्ट याच्या अंतर्गत ज्या कोणती समाजाची जागा आहे जी पोटांकडे आहे त्या जागा त्यांना निवडून देण्यासाठी एक प्रयत्न केला होता. त्याचा त्यांनी फॉर्म त्यांच्या पोटांकडे आलेला आहे केलेला आहे. आता कार्यकारी बदलली असल्यामुळे आता नव्याने ते काम करत जायला अनुभव लागतो की ज्याच्यामुळे बौद्ध समाज सोडून इतर समाज आपल्या मताकडे आकर्षित होईल. पण त्याच्यासाठी बाळासाहेबांनी जो मार्ग दिलेला आहे तो ॲबॉलिशन ॲक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांच्या जागा त्यांना मिळवून द्या, तर तो एक प्रकल्प जाणार आहे या विषयासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाखली तालुक्यामध्ये आम्ही 25 तारखेला 25 नोव्हेंबरला आता जे भारतीय संविधान जेव्हा बाबासाहेबांनी सबमिट केलं राजेंद्र प्रसादांकडे त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. ते वर्ष आता चालू आहे आणि ते वर्ष 25 तारखेला संपणार आहे. 26 नोव्हेंबर सुरू होईल. 26 नोव्हेंबर तर दापोली तालुक्यातल्या सगळ्या बौद्ध बांधवांना वंचित विकास आघाडीच्या मित्र पक्षांना त्यानंतर इतर सगळे समाजाला एकत्र घेऊन आपण मोठा कार्यक्रम दापोलीमध्ये करतोच आहे. तर त्यासाठी संपूर्ण या चमूच म्हणून म्हणतात किंवा जिल्ह्याच्या कार्यकारिणीचं आम्हाला सहकार्य लागणार आहे. त्याची आपल्याला मिळत आहे. हे 2 विषय आपल्याकडे बोलू पाहिजे. 3-4 महिन्यामध्ये आम्हाला हे राबवायचे लागले. दुसरं म्हणजे आता येणारं इलेक्शन आहे. इलेक्शनसाठी आपली आता जी नवीन झालेली जी कार्यकारिणी आहे तिला थोडेसे कष्ट करावे लागतील. आम्ही पण सोबत आहोत तुमच्या, त्यामुळे आम्ही पण सोबत आहोत तुमच्याकडे. असं काही वेगळं नाही की वेगवेगळ्या करायला. पण आता जी इलेक्शन आहे की आपण वंचित म्हणून जो तालुक्याचा आम्ही अभ्यास करतो तेव्हा अजून बरंच काम करावं लागणार आहे आम्हाला. तेव्हा तालुक्यामध्ये सपोर्ट मिळेल या सगळ्यासाठी. आम्ही सुरुवातीला असा निर्णय घेतलेला आहे की आता हे सरपंच पदाचे जे आहे आरक्षण पडलेलं आहे आणि ते जाहीर झालेलं आहे. तर त्या आरक्षणानुसार ओपनच्या सीट्स आणि मागासवर्गीय सीट्स यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही त्याचा रोडमॅप पण तयार केलेला आहे. कसं जायचं, कोणाला भेटायचं, कशाची सुविधा करायचं. त्यासाठी आम्हाला तुमचं आता गायडन्स लागणार आहे आणि मग त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. हे थोडक्यात आम्ही म्हणून व्यक्त केलेला आहे. तर मला खूप अपेक्षा आहे की आपण उत्तर जिल्ह्याची कार्यकारी आम्हाला तालुक्यामध्ये सहकार्य कराल आणि आम्ही अधिक पुढे समाधी काम करू. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि सत्कार मंत्री सादिकबाई, आपण वंचित आघाडीची जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली त्याबद्दल आपलं सर्वप्रथम अभिनंदन. और एक शेर आपके खिदमत, माना कि इस जहां को गुलशन न कर सके, माना कि इस जहां को गुलशन न कर सके हम, काटे कुछ कम ही कर दिए जहां से गुजरे हम, काटे कुछ कम ही कर दिए जहां से गुजरे. तर माझा ज्येष्ठ म्हणून उल्लेख केला, परंतु नम्रपणे सांगतो मी श्रेष्ठ नाही. ज्येष्ठ आहे, वयाने सुद्धा
सुद्धा अनुभवाने सुद्धा राजकारणात अनेक 75 पावसाळे पाहिल्यानंतर परंतु श्रेष्ठ नाही. सादिकबाईंकडून आमच्या अपेक्षा सूचना असे असेल की गाव तिथं शाखा वंचित झाली पाहिजे, तालुका कमिटीमध्ये कार्यकर्ता मेळावे झाले पाहिजे, जिल्ह्याचे मेळावे झाले पाहिजे. जी जुनी कमिटी असतील त्यांनाही कॉल केला पाहिजे. त्यांचं आपल्याबरोबर कोऑपरेशन कसं असेल मी सूचना करते, बाकी करत नाही. जेव्हा कार्यशाळा होईल तेव्हा काय विचार मांडायचे असतील तेव्हा मांडते. तर त्यांना सगळ्यांनाही कॉल करून घ्यायचं आहे. मागच्या कमिटीमध्ये आमचे ॲडव्होकेट संदेश मोरे हे उत्तर रत्नागिरीचे सचिव होते. मी त्या कमिटीमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. आता वयाने आहे तरी आता तुम्ही घेतली संगती तर तुमच्या बरोबर असू आणि नाही घेतली तरी पण तुमच्या बरोबरच असू आणि आपण ही सगळी जी आंबेडकर विचारधारा जे कार्यशाळेमध्ये जे बोलताना बोलेल मी, कारण आपल्या भारतामध्ये एक आरएसएसची विचारधारा आहे, एक भाजपची हिंदुत्ववादी विचारधारा आहे, अर्धवट शिवसेनेची हिंदुत्ववादी विचारधारा आहे, काँग्रेसची सत्ताधारी विचारधारा आहे, राष्ट्रवादीची श्रीमंत सत्ताधारी विचारधारा आहे आणि सर्व हारासोहितांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची, नाहेरे वर्गाची प्रतिज्ञा त्यांची जी सगळी सोडवणूक करणारी नाहेरे वर्गाची आहे तो आंबेडकरीझम. आंबेडकरीझम प्रत्येक अल्पसंख्याकाच्या घराघरात पोहोचला पाहिजे, आदिवासीच्या घराघरात पोहोचला पाहिजे, बहुजनांच्या घराघरात पोहोचला पाहिजे, शाळा माळ्या कोणत्याच्या घरात पोहोचला पाहिजे, तेली सापण्याच्या घरात पोहोचला पाहिजे. असं कष्टाचं मोठं काम तुम्हाला जैसे दिखती ती साधी छोटी तलवार नहीं है आपने धारण की. सादिक भाई आपने क्रांति की तलवार धारण की. ये बहुत बड़ी कीमती बात है. जब हम बैठेंगे बार बार इंशाअल्लाह तब तक आपको हमेशा साथ रहेंगे. और हमें आखिरी वक्त कहता हूँ कि मेरे बाला साहब का कर्म निराला है, मेरे भीमजी का कर्म निराला है, मेरे बाला साहब का कर्म निराला है. लोग जिन हादसों से डरते हैं उन हादसों ने हमें पाला. जिन हादसों से डरते हैं उन हादसों ने हमें पाला है. जय भीम, जय संविधान. सर्वांना आजच्या दिनी स्थापन झालेली नवीन कार्यक्रमी अध्यक्ष सादिकभाई अंगूठी में चमकेगी नगीना खूबसूरत है. यादव को अंगूठी में चमकेगी नगीना खूबसूरत है. हमारे धर्म में अंगूठी में चमकेगी नगीना खूबसूरत है. रसूलुल्लाह के दरबार में मदीना खूबसूरत है. त्याप्रमाणे जसं कारवारीला झालं असतं त्याप्रमाणे सादिकबाईंच्या मी वाचन ऐकलेली आहे. सादिकबाईंनी काम केलेलं बरेच ठिकाणी कामं केलेली आहेत, त्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि खरोखरच ज्याची तुम्ही निवड केली आहे ते निश्चितच त्याला योग्य निर्णय देतीलच. आणि आम्ही सर्वजण सादिकबाईच्या पाठीशी असू हे राहू आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. मला वाटतं थोडासा बोलून गेलोय, माझी माहिती दिली नव्हतेच. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अर्थातच बाबासाहेबांचे वारस, एकमेव बाबासाहेबांचे वारस असे की ते स्वाभिमानी नेता म्हणून जर का बघायचं असेल जर कोणाला, आणि अतिशय कट्टरपणे जर का कधीही कोणासमोरही न चुकणारा नेता जर असेल तर एकमेव नेता आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. अर्थातच ते 3 भाऊ आहेत. 3 भाऊ असताना आनंदराज आहे, भीमराव आहेत. भीमराव साहेब तर एकदम ते धार्मिक चक्रम असल्यामुळं कुठल्याही याच्यामध्ये ते पडत नाही की म्हणजे फक्त धार्मिक आहे ते धार्मिक करतात. आपले आनंदराज सुद्धा आहे. आता बरेचसे लोक आम्हाला विचारतात अरे तुम्ही जर का बाळासाहेबांचं काम करत असाल तर ते 3 भाऊ एकत्र नसतील तर तुम्ही बाळासाहेब का करता. अर्थातच 3 भाऊ म्हटलं आपण बघा, आपलं एक घर असलं तर प्रत्येक आपलं घर बांधतो आणि आपल्या घराची कशी भरभराटी करायची, बापाचं घर
सांभाळून ठेवणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि बापाचं घर सांभाळून ठेवणारा एकमेव नेता आमचा आहे तो बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या विचारसरणीला प्रामुख्याने न्याय देण्यासाठी जे झगडत आहेत ते आमचे बाळासाहेब. अर्थातच मी भारीपासून शाखा क्रमांक 1-6 संघटनेपासून सेक्रेटरी म्हणून काम करत असल्यापासून त्या म्हणजे आज जवळजवळ 40 वर्षाचा माझा प्रवास आहे. त्या 40 वर्षाच्या प्रवासात कधीही बाळासाहेबांना असं बघितलं नाही की कोणासमोरही झुकवेत म्हणून. आजही मोदी सरकार प्रत्येकाला ईडी काळी सगळं लावून एकाएकाला आग लावून ते आपल्या घरात घेऊन येतात. पण बाळासाहेबांना आतापर्यंत वाचवण्याची त्यांची हिंमत झालेली नाही. त्याचं कारण एकच आहे, बाबासाहेबांचं रक्त आणि स्वाभिमान. कधीही ते कोणासमोर विकले गेले नाही. आज जर का बाळासाहेबांनी कधी म्हटलं म्हणजे बाळासाहेबांनी कुठलंही पद मागितलं तर कुठेही कितीही पैसा देऊन त्यांना समाविष्ट करण्याची इतर सरकारची तयारी. तर बाळासाहेबांचा एकच विचार आहे की स्वच्छित वंचितांना न्याय हक्क मिळवून देणार. कुठल्याही परिस्थितीत मी उभा करणारा कुठलाही आमदार असेल तो स्वबळावर असेल, स्वतःच्या ताकदीने असेल. आणि प्रत्येकाने आपण हाच विचार केला पाहिजे की मी जिथे जातोय तिथे मी माझ्या स्वतःच्या ताकदीने, कोणाच्या तरी म्हणण्याने, कोणाच्या तरी चढवण्याने मी पुढे येत नाही. आज सादिकबाई आपल्या बरोबर जोडलेले आहेत. सादिकबाईंनी जी जबाबदारी उचललेली आहे मी सांगेन, सादिकबाईंना सांगेन जिथे असेल तिथे. मी एक छोटासा म्हणजे माझा छोटासा बिझनेस आहे, नोकरी सोडून स्वतःच्या पायावर कसं उभा राहता येईल. मी इंदिरासारख्या ठिकाणी कामाला होतो. कामगारांची लढाई लढताना मला म्हणजे एक बॅड पॅच आला. त्या बॅड पॅच मध्ये युनियननी मला आडवं घातलं की तुला पाहिजे ते घे पण तू मॅनेजमेंटच्या बाजूने घे. त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं. आणि त्यावेळेस पासून मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. कोणासमोरही विकला जाणार नाही, नोकरी घालते. त्याचप्रमाणे आजही मी छोटासा धंदा करत असताना माझी सिक्युरिटी आणि हाऊसिंग स्वतःचा महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे बर्थ रजिस्ट्रेशन म्हणून मी स्वतः महाराष्ट्रभर माझं काम चालतंय. आणि ते काम करत असताना बाळासाहेबांबरोबरही मी काम करतोय. बरेचसे प्रचार सभांमध्ये मी ज्यावेळेस रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्ण जिल्हा होता त्यावेळेस सुद्धा मी संघटनेत म्हणून काम केलं. मला वाटतं त्यावेळेस तरुण पुढे येत नव्हते. त्यावेळेस मी स्वतः खेळबद्दल तरुणांना पुढे आणलेले, चिपळूण मधून आणलेले, बऱ्याचशा तालुक्यातून मी मुंबईत राहून आणलेले. आपण जर प्रत्येकाने ठरवलं मी माझ्या बरोबर 4 चांगले कार्यकर्ते घेऊन, फक्त 4 कार्यकर्ते. आपण आज 15 लोक एकत्र आलो. 15 लोकांनी आपण म्हटलं मी 10 लोकांना वेगळं जोडेल. आणि ते 10 लोक असे आहेत की ते इमानदार आणि बाळासाहेबांबरोबर इमानदारीने काम करतील, सादिकबाई बरोबर इमानदारीने काम करतील. अशा लोकांना घेऊन तुम्ही पुढे या. नक्कीच या जिल्ह्याची, उत्तर जिल्ह्याची आपण प्रगती करू. आणि जे काही सहकार्य लागेल सादिकबाईंना ते आम्ही द्यायला तयार आहोत. सादिकबाई तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर आहे असं मी विश्वास करतो. जय भीम, नमो बुद्धाय. छत्रपती शिवराय देशाचे असंख्य समाज, त्याला सर्व समाजाला संघटित करणारे आमच्या देशाचे संविधानाचे मालक, आमचे सर्वांचे दैवत बाबासाहेब आंबेडकरजी, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकरजी, सर्व राष्ट्रीय कमिटी, महाराष्ट्र कमिटी, तालुका जिल्हा कमिटी हे सर्व उपस्थित होते. क्रिकेट टीममध्ये 11 लोकांची टीम असते, पण तो एकच कॅप्टन, पण काम सगळ्यांना येतात. कोण चांगला खेळतो तो कॅप्टनचं नाव होतो किंवा त्या खेळाचं नाव होतं. मी अध्यक्षपदी झालो तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही सर्व अध्यक्ष म्हणूनच काम करा आणि सर्व अध्यक्ष म्हणून राहा अशी माझी विनंती आहे. आणि मला फक्त अध्यक्ष म्हणून तुम्ही थोडं जात मला तिथे करून तुम्हाला पण ती एनर्जी मिळाली पाहिजे अशा पद्धतीने एनर्जी देणारा मी आहे. मी जे अध्यक्षांकडून सर्व तुम्ही माझ्याबरोबर अध्यक्ष ह्याच नात्याने काम करायचं. काम करण्याकरता काही शब्द अपशब्द येतात. एक माझ्या प्रकारचे काय काम चांगलं असेल तरी माझ्यासाठी
चांगला केलेला माणूस सुद्धा माझ्यासाठी तोच आहे चांगलाच आहे आणि वाईट केलेला माणूस सुद्धा तो माझ्यासाठी चांगलाच आहे. अशा रूपाने आपल्याला या महाराष्ट्राला रत्नागिरी उत्तर जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगले काम करायचं. संघटित जेव्हा आपल्याला काम करताना कोण चालणं कोणमध्ये बघायचं नाही. आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण काम करतो गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण काम करणार. जेव्हा तालुका कमिटीमध्ये जेव्हा आपण गाव कमिटीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला गावच्या कमिटीच्या माध्यमातून लोकांची ताकद मिळते. आपण तो पाया कार्यकर्ता म्हणजे पाया त्या पायाला सोडून म्हणणार नाही. आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद द्या आणि त्या ताकदीने आपण जिल्ह्यामध्ये मोठी ताकद तयार करू. माझ्या प्रकाश आंबेडकरांचं नाव कसं उजवलं त्यांच्या नाव कसं एक असावा आणि त्या विषयाने जे काम हातात घेतलं तर आपण एक नंबर लावून काम करू. आताच मी ते यांच्याबरोबर तिकडे गेलो नरेंद्रमध्ये आमचे आरपीआयचे तालुकाध्यक्ष एक आरपीआय आहे आणि दुसरा आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये जातो. त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही तर त्या सेंटर आणि ह्या सेंटर आणि तुम्ही सत्तेच्या बाजूला आला आणि सत्तेच्या विरोधात असेल. पण जेव्हा एखादं आम्ही आंदोलन करून एखादा तुमच्या सत्तेच्या विरोधात आम्ही निर्णय घेऊ तेव्हा तुम्ही समाज म्हणून तत्पर राहा आणि आम्हाला साथ द्या. अशा पद्धतीने आम्ही असं मला माहिती आहे की आपल्याला काम करताना कुठल्या लोकांचा त्रास होणार आहे. त्यामुळे मी त्या घराला जाऊन काम करणार माणूस मला माहिती आहे की प्रॉब्लेम कुणाकुणाला येणार. त्यामुळे मी सगळ्यांनी करत आज राजकीय लोक जरी असले तरी मी चालू केली. आज माझ्या कार्यक्रमाचा अकराचा जरी असला तर त्यांच्याकडे साडेनऊला जाऊ शकतो. काम करताना सगळ्या गोष्टींचा हे जे का ठेवेदारे आहेत अरे ते इतर पक्षाचे असतील पण समाज महाराज आहे त्यामुळे त्याला पण सोबत घेणं मला काम आहे. त्यासाठी मी त्यांच्याकडे जातो आणि आज सुद्धा हा माझा ह्या जागेवरती किंवा तालुक्यात जाऊ हा पहिला कार्यक्रम आहे. माझ्या ह्या गणेश शिबिराची माझा दुसरा कार्यक्रम जेव्हा मी तालुक्यात झालो तर इथं उभा राहायला कारण तिथे कार्यक्रम केला महाराष्ट्राचे जेव्हा आले तेव्हा ह्या हॉलमध्ये माझा कार्यक्रम झाला होता आणि ह्या हॉलमध्ये पुढं हे कुठे इथे जागा राहायला हवा अशा पद्धतीने काँग्रेस वाढली होती. जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हापासून मला काँग्रेसच्या औषधाला पण भेटलं मायनस म्हणजे काय मला औषधाला सुद्धा की काँग्रेस दिसत नाही. 2009 तर म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकवर काम करायचं आहे आणि साहेबांचं नाव कसं वर आहे ह्या पक्षावर आता ठीक आहे लोकांनी काम केलं नसते त्यांना काय समजलं नसेल काही मला माहिती पण नसते पद काय पक्षाचं पद काय हे लोकांना जेव्हा माहिती नसेल तर तो पक्षाचं काम कशा पद्धतीने म्हणजे राजकारणात 1999 आपल्याला लोकांना माहिती राजकीय लोकांची योजना भरपूर आहे. आम्ही जरी किती काय झालं तरी आम्ही काय मोठ्या सत्याला आम्ही शहर विचारत नाही पण त्यांना थांबवू शकतो. त्यांच्या मनामध्ये आम्ही दहशत निर्माण करू शकतो की आम्ही तुमच्यासमोर काहीतरी करू शकतो आणि आम्ही काहीतरी आहोत ही ताकद नक्कीच आपण ह्या काम करताना सगळ्या लोकांना त्रास होतो पण साधी कधी जिंदगी कुणाला राबवला नाही. 1992 पासून हिंदुस्थानी बरोबर जेव्हा मी निदर्शन केली तो माझ्या मला बरं वाटतं की बरेचसे लोक माझ्या कामगार क्षेत्रात आहेत. मी सुद्धा कामगार क्षेत्रातूनच मी राजकारणात आलो. मी भाजपचं काम करत होतो हिंदुस्थानी भारतीय कामगार क्षेत्रात माझ्यासमोर मान्यता परापिली नव्हती पण मान्यता परापिली जरी असली तरी माझे लोक कधीही त्यांच्या समाजात झाले माझ्याबरोबरच झाले. 2004चा एक मोठा माझा आंदोलन झाला होता ते 2004ला बंद करून चालू करण्याला त्यांनी सांगितलं आहे. मला ह्या परिसरामध्ये माझ्या ह्या गावामध्ये माझ्या ह्या एमआयडीसीमध्ये मला कुठल्या पक्षाचं नाव पाहिजे असं काय स्वतंत्र ह्या नावाच्या कामाच्या नावाने खूप काय लोकांची सेवा केलेली आहे आणि आज माझ्यासाठी मी सर्व केला. माझ्याकडे अनेक पक्ष आले की तुम्हाला हे पद्धतीने ते पद्धतीने हे काम करा हे काम करा एवढं काम काय पद्धत माझ्यासाठी मिळण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सर्वे केला तर मी माझ्या समाजाला मी काय देऊ शकतो कुणाच्या माध्यमातून देऊ शकतो तर त्याच माणसाच्या माध्यमातून आणि मला खात्री आहे तोच माणूस एक असे जे काय प्रकाश आंबेडकर असे आहेत त्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ते सर्व देशात जातीला न्याय देऊ शकतात. त्यांना न्याय देऊ शकतात त्यांना त्यांचं काम करू शकतात आणि त्यांना पाठबळ देऊ शकतात. आज जसं आपण सूर्यवंशी सांगलीच्या कार्यकर्त्यांचा एक कार्यक्रम आपण केला बघितलं असं कोण आहे माणूस की जो कार्यकर्त्यासाठी केस करेल त्याला एवढी ताकद दिली कुणाला काय माहिती राष्ट्रीय अध्यक्ष माणूस आणि त्यासाठी त्या माणसाला त्या नजरेने मी जेव्हा बघितलं तेव्हा मला बरोबर वाटला की आपण सर्व जातींना सोबत घेऊन
आपण साहेबांची ताकद जेव्हा वाढू तेव्हा आमच्या सगळ्यांच्या देशाचं ठरवतो. आज जर प्रकारची आपल्याला उद्या जर ठरवलं तर उद्या खासदार होतील, पक्षाच्या मंत्रिपदाची शपथविधी पण घेतली. पण तो माणूस स्वाभिमान आहे, कोण चुकलेला आहे, कोण चुकतोय, कुणावर बसायचा कुणावर नाही बसायचा, त्यांना चांगला अभ्यास आहे. म्हणून आजपर्यंत ते राजकारणाशी आले, सत्तेशी आली, राजकारण करतात पण सत्तेशी आली, स्वाभिमान आहे त्यामुळे. आणि आज एक दिवस असं येईल की आम्ही त्यांना गरजेने आमच्या ताकदीने त्यांना आम्ही वरपर्यंत पाठवायचा प्रयत्न करू. हे सगळ्यांनी शपथ खावा हीच विनंती तुम्हाला सगळ्यांनी करायची. कारण आपण जेव्हा आपली ताकद वाढवतो आणि जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो ना आपल्या ताकदीच्या विषय कसा असतो, तालुका अध्यक्ष 2009ला होतो, हेमंत साहेब जिल्हाध्यक्ष पण सगळे झोपले होते. कुटुंबापासून म्हटलं तर तुमच्या आपली मंडळाला कोणच काय नाही, सगळे होते. पण तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही एकटा काम करतो अख्खा जिल्हा एक काँग्रेस दिसायला. आज आम्ही जर रत्नागिरीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी दिसेल अशा. आणि ही 7 दिवशी असली हे विद्यार्थ्यांचं असतात 100% आपण ज्या जिल्ह्यामध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्याकडे एवढा मोठा नेता बाळासाहेब आंबेडकरांचे नातू दत्ताजी आंबेडकर त्यांच्या घराण्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो तर आम्हाला त्याचा अभिमान पाहिजे, गर्व पाहिजे की त्या पक्षाचे त्या महान दैवताच्या आम्ही घरात जाऊन काम त्यांचे कार्यकर्ते त्यांचा आम्ही काम स्वीकार केलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा स्वाभिमान पाहिजे. कुठेही समाजाला धान ठेवणं ते काम सगळं तुम्ही स्वतः जाऊन करा, मला बोलवा, मी येतो. आज आपला बहुजन आपला जे काय बहुजन विकास वंचित आघाडीचं आपलं काम झालं ते सगळ्यात पहिले बौद्ध समाजासाठी आहे. त्यांचे पण ते पण बोलतो तुम्ही आज RBIचं एवढे दिवस काम करताय, तुमच्याकडे सायकल आहे का ते मला पाहिजे सांग. आज एवढं वर्ष तुम्ही तालुक्यात जायचं ती पण म्हणतो 2009 तेव्हापासून तुम्ही अजून आहेत. मी बोललो की आता जो बाजूला जाऊन कोणती वेळा काहीतरी आपल्याला आता वंचित मला जिल्हा तुम्ही काय करता काही तुमच्या नेता तुमच्यासाठी तिथं गुन्ह्या पडतो आणि तुमच्या फक्त झेंडा लावून घेऊन तुम्हाला उभा करतो. एवढं तुमचं RBIचं काम. समाजाला काय 5,000 कोटीचा मला डिक्लेरेशन करतो इलेक्शनच्या टायमाला, पण तो जर 5,000 मध्ये जर 2,500-3,000 कोटी असा खर्च केला तर प्रत्येकाच्या घरा आमच्या वाडी आमची सोन्याला उभी आहे. सत्ते म्हणजे आहार म्हणून लोकांना वाटतो की बाबा काहीतरी ते सत्तेमध्ये राहून आमच्या समाजाचे न्याय मिळतील, पण त्यांनी कधी तो उघडला नाही. अशा ते तुमच्या नेते तुम्ही त्यांचं काम करता आमच्यासोबत या तुम्हाला आपण ताकद देऊ आणि आमच्यासोबत तुमच्या समाजाचं नाव कसं उज्ज्वल करायचं आम्ही असं बोलल्यानंतर बोलतो तुम्ही 27 तारखेला मिटिंग घेतो आणि तुम्हाला काय असं फायनल मिळेल. आता मिटिंग हे महत्वाचे आणि माझे काय परकी लोक त्यांना कसं घ्यायचं ते आपण विचार. आज आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचं माझ्या विषय सांगतो. मी कार्यकर्त्यांचं काम करणार माणूस. मी इथं सभा घेतली 2000 पब्लिक आली, प्रकाशजी आंबेडकर साहेब आले आणि ते येऊन हॉटेलला निघून गेले. मी त्यांच्या पाठी धावत जाणार माणूस आहे. हे माझे 2000 कार्यकर्ते हॉलमध्ये आले, त्यांना गाव सोळा जेवण वगैरे करून त्यांना पाठवायचा प्रयत्न करणार आणि माणूस नंतर मी अंबाजी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला जाणार. मी असं कधी धावत जातो पहिले कार्यकर्ते मजबूत तर आम्ही होतो. कार्यकर्त्यांना मजबूत करायचं हा माझं ध्येय धोरण आहे. MIDC मध्ये सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला सगळं त्याचे आज सगळ्यांना माहिती आहे. आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आज माझे शान मोठे त्यांची 3 मुलं कुठं मुंबईला, तुम्हाला 15,000 बोला, तुम्हाला 10,000 बोला, तुम्हाला 15,000 बोला. तिथं काय करणार तेवढं तिथं आम्हाला तिथं नोकरी भेटते. 15,000 नोकरी इथं पण देऊ शकतो आम्ही. तुम्ही हे गाव तिकडे जाऊन राहायची गरज काय. लोकांचे विचार बघा. MIDC मध्ये काही स्थान नसल्यामुळे लोक काय करतात मुंबईमध्ये. आज बरेचसे लोक आपले रिटायर होऊन मुंबईत इकडे येणार आहेत आणि आपण सगळ्यांना जसं आपल्याला पक्ष वाढवून भेटायचं भारी काम नाही. आपल्याला जसे इलेक्शन्स येतात तेव्हा शिवसेनेत बघा तिथे जातात, त्यांनी बैठक लावतात, मुंबईच्या लोकांना घेतात आणि कार्यरत करतात. आपण पण तेच करायचं. आपण पण तेच करायचं. आपले पण मुंबईला भरपूर लोक आहेत. जेव्हा जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा तेव्हा आपण मुंबईला जाऊ, त्यांची कुठल्या हॉलमध्ये बैठका करू आणि आपण त्या लोकांना इकडे आणण्याचा प्रयत्न करू आणि त्या पक्षाची ताकद आपल्याला गावामध्ये वाढू. अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करू 100% आता पंचायत समिती जिल्हा परिषद जनरल इलेक्शन त्या इलेक्शनचा सुद्धा आपण विचार. काही लोक आले नाही, काही लोक येतील, काय नाही आले तर नाराज पण व्हायचं नाही. तिला बोलतो ठीक आहे त्यांच्यासोबत त्यांच्या बोला होऊन गेले का आलाच काय आवाज गरज नाही. आपण 15 लोकांची कमिटी स्थापना केली आहे. 15 लोकांच्या जागेवर आम्ही शिक्षणाची कार्य करणार होतो आणि यांना दोघांना काय बोललो तेव्हा तुम्ही 15च ठेवा. त्याचं कारण काय की आपल्याला पुढे येणारे जे लोक दुसऱ्या पक्षातून येणारे लोकांना आपण स्थान काय देणार. त्यामुळं त्यांच्यासाठी आपण ते 15 लोकांचे डिक्लेरेशन केले.
आता ह्याच्यामुळे डेपो आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याची जमीन विकसित करायची आणि परत तालुका स्टेशन निवडायचं आहे. माझा एक विषय जेव्हा तालुका मला माहिती नाही पडते हे धोरण काय मी तर म्हणेन की तालुका परभारी निवडून जेव्हा परभारी आपण जेव्हा काम करू तेव्हा तो 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला चांगली संधी दिली आहे आणि जेव्हा त्याला परभारी नेमून तेव्हा तो मुख्य कामगाराला तो तयार होईल त्याला 6 महिन्याची संधीमध्ये तो चांगल्या पद्धतीने झोप देईल. अशा पद्धतीने माझा एक विचार आहे की तुमच्या जर सगळ्यांच्या सहमत असेल तर तर आपण काय तुमच्याबरोबर जास्त बोलू शकत नाही कारण तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याला झाली तरी तुम्ही समजून घ्या, पक्षासाठी माफ करा आणि ताकद अशी वाढवा की जेणेकरून इतर वरती भोजन आधारी आणि पक्षात त्यांचे खरं दिसले पाहिजे. इतर बोलून तुम्हाला करणारा गायडन्स करतोय आणि मी दाखवण्याचा विश्वास आता याच्या माझ्या काय चालू जिल्हा परिषदेने जेव्हा माझी बोलणी झाली होती जेव्हा मत्स्यगुप्त वाढेल गंभीर सरकार कांदेकर वाढेल त्यावेळेमध्ये जेव्हा मी विचार केला नव्हता त्यांनी ते सगळी ताकद करायचं व्हायचं पण त्यानंतर मग त्यांनी मिटिंग घेतली खेळमध्ये तिथं माझ्या गाव करून तिथं मला बोलून घेतली पण तिथे मी गेलो त्याच्यानंतर मला BJP वाल्याला भेटायला तुम्ही आमच्याकडे या बोलून आहे एक विचार केलेला आहे त्या विचारामध्ये नक्की जाऊ त्या विचारामध्ये जाऊन आपण लोकांचा समाज काय माहिती आहे का समाज आपला बौद्ध समाज आहे ना थोडासा खूप म्हणजे त्यांना काय मिळत नाही. एक 10,000 रुपये रिक्षांना घेतात त्यांची बायकावर इकडे 4 झालेले असतात ती 4 घर काम केलं तर ती संध्याकाळी जाते त्या जेवण तो विचारानं भरा अशी परिस्थिती आपल्या बौद्ध समाजात त्या समाजाला न्याय देण्यासाठी आपण पुढे आलोय आणि त्या समाजाला उज्ज्वल त्यांचं उज्ज्वल करण्यासाठी आपण जे केलेले ते नक्की उज्ज्वल करू की तुमच्या त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांनी साथ आहे. असं मी तुम्हाला 4 गोष्टी याच्यामध्ये बोलतो की बघा काय होतो की आपण समाज करतो पण इतर समाजाला पण आपल्याला सोबत घ्यायचं. आज आपल्याला मुस्लिम समाज सोबत आला आपल्याकडे दुसऱ्या कुणबी समाजाच्या सोबत आहे धनगर समाज आहे अस्पृश्य समाजाला आपण घेतलेल्या सोबत मराठवाड्यात घ्यायचं सोबत का म्हणजे उद्याची इलेक्शन जी आहे माझं काय थोडंसं कॅल्क्युलेशन आलं जर समजा दापोलीकर आणि गुहागर या 2 भागामध्ये जर आपण 2 समाजाला एकत्र करून जर वेगवेगळ्या पद्धतीची रूट दिली तर कदाचित आमदारकीचा रूप देऊ शकतो. लक्षात घ्या कारण कुणबी समाज जरी गुहागरमध्ये असतात ती दापोलीमध्ये पण तेवढंच त्याचा समाज आहे. आज जरी बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज एक केले तरी त्यांच्या लेवलला आमच्या दोघांचा समाज एक आहे. त्यामुळे तुमची दोघांची तरी वाटते की बाबा तुला इथं पाहिजे तिथं पाहिजे बोल आणि त्या पद्धतीची विधानसभा सीट सुद्धा करू शकतो. हे राजकारण आपल्याला अशा पद्धतीने खेळलं तर राजकारण होऊ शकतो. राज ठाकरेंना वाटोलीना बोलले वेगळं त्या लोकांची काय इलेक्शन काम करतो स्वतंत्र काय लढत नाही काय स्वतंत्र लढत नाही मला कुणाची साथ घ्यायची आम्हाला पक्षाची साथ घ्यायची नाही समाजाची साथ घ्यायची त्या हिशोबाने आपल्याला तो जेव्हा आमच्या देतील तेव्हा आम्ही त्यांचं काम नक्कीच होतो. त्यांच्या पक्षात जाऊन आपण काम करणार नाही त्यांचा समाज आणि आपले 2 समाज एकत्र केल्यानंतर इथं कुणाचा भाव आला तरी आम्ही कुणाचे समोर घेऊ शकत नाही. हे आपला रणगाडा असलं पाहिजे उचित विचार असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते काम केलं तर 100% आपण सक्सेस होऊ. जिल्हा परिषद पंचायत इलेक्शन झाले आपण कुणाकडे जायचं नाही की बाबा आम्ही तुमच्याकडे येतो आहे तुम्ही आम्हाला 2 सीट द्या आम्ही 100% सीट उभे करू 100% इलेक्शन लढू ही नीती आपली पाहिजे. उद्या जर समजा कोण आला आणि काय आम्ही तिकडे जाऊन बोलतो ते काही बोलायचं करत असं कुठलाही कार्यकर्ता जर चुकीचं काम करत असेल त्याच वेळी मी त्या माणसाला निलंबित करून टाकेल. किंवा कसं असतं की आज हे माझे मोठे बनतोय हे माझं घर आहे ह्यांची मी वावा करत मी स्वतः गेलो तरी ह्यांची जगामध्ये वावा होणार तर मी तिथे जाऊन बोलाय ह्यांच्या काही पद्धती आहे ना ह्यांच्या काय चालतो घरात माझा सगळ्या गोष्टी करतो त्याला माझ्या घरातल्या मोठ्या मंत्रीशी इज्जत कमी केली वर्गाची कमी केली उद्या मला कोण विचारणार या घराने माझ्या भावाला या सगळ्यांनी विचारतात म्हणजे राजकारणावरती नेत्यांची 200 रुपयांची भडी पडू नका काय देत नाही ते काहीही देत फक्त तुम्ही त्यांना जाऊन आपल्या गावला जाऊ देतात माझ्या असं काय करू नका मी बदनाम पक्ष बदनाम म्हणजे माझा राष्ट्रीय नेता त्या विचार करा आणि एक मनाने एक काम करा अभिमान ठेवा आणि डिसिप्लिन पाहा. आज हे काय घंटा आंदोलन वगैरे जे काय होतोय असं कधीही कुठली गोष्ट आपल्याला ना विचारता कोण केला आणि करेल त्याला आपण कधीही हात देणार नाही. जर ते समाजासाठी ते काहीतरी चांगला असेल तर त्याला आपण बोलवायचं 100% तुझ्यासोबत पण स्वतःच्या विकासासाठी कोण आहे एखादा काम करत असेल करून देणार नाही जेणेकरून त्या जिल्ह्यामध्ये एकदा जर माणूस बोला तो 100% तो करत जातो
एकदा नाव तो काम फाटा पडला की तो मरेपर्यंत काम फाटा पडतो. त्यासाठी मी सगळ्यांना एकच काय बोलतो, येताना तुम्ही पहिले एक बैठक लावा. परत घेऊन तुम्ही जर घरात बसले ना मग तुम्ही परत येत नाही लवकर. आता याला मी गावी गेलो सुट्टीला, गणपतीची ड्यूटी आली 4 दिवस. एकदा 4 दिवस जर मला केली तर 5व्या दिवस उठायची इच्छा होती. आणि जाऊ रात्री एक रजा टाकली येणार, परत एक रजा टाकली, म्हणजे आता 4 दिवस राहतो. तसंच एक परत घेऊन जायची घरात बसतो तर काय होणार आहे, अजून थांबा अजून थांबा अजून थांबा. पत्रकार पैसे पण होणार नाही, जे काय पुढे जमणार नाही, त्याला आदेश पण दिसणार नाही, तब्येत पण दिसणार नाही. म्हणजे 4 लोक नाही आले चालतील, पण तुम्ही बसलेलं सगळ्यांना आता एनर्जी आली की आजपासून पत्र घेऊन घरात बसून फायदा काय त्याला, परत बुधवारा जरा त्रास, अरे राहा बाबा कंटाळा हे पत्र घेऊन जाऊन ते बोलणार बोलतात. त्यामुळे सुद्धा त्याला वाईट मानायची गरज नाही. ते जेव्हा येतील त्यांना आपण सांगून नियोजन घेऊ. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक तालुक्यात जेव्हा आपण निवडायचं काम करू तेव्हा सगळ्यांची पहिले बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये लोकांचे विचार मांडू, ऐकून घे किंवा तालुक्याचे कुणाला नाही माहिती त्यांच्या माध्यमातून आपण तालुका कमिटी तयार करू, साहेबांच्या वरती पाठवून देऊ. त्यांची शासन झाल्यानंतर ते त्या तालुक्याचे होणार आहे. पण माझं प्रथम मत आहे, माझं व्यक्तिगत मत आहे की प्रत्येकाला तुम्ही काय होतं प्रभारी तालुक्याचे नेमूया, जेणेकरून एकदा तुम्ही झाला परत काळात करा. 6 महिन्यात तुम्ही जरा लोक जरा रोमानी काम करू शकतो आणि पक्षाला हे देऊ शकतो. इलेक्शन समोर आहे, इलेक्शनमध्ये पण ताकदीने तो काम करू शकतो. तर आता राजकारण घेऊन आपण काम करूया. जर चांगला माणूस जर असेल तर कायम घेऊया असं माझं मत. अशा पद्धतीने आपला नियोजन करून आपण सगळ्यांना एक साथ करू, साहेबांचं नाव उज्ज्वल करूया. आणि बरेच काही गोष्टी मला बोलायचं आहे. आता बोलता बसतो की तो 2 तास झाले. आता आपल्याला सगळ्यांना जेवण करायचं आहे. तुम्ही सगळेजण जेवा. आजपासून आपण जे काय आता कमिटी स्थापन झालेली आहे तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो. तुम्ही वेळ काढून इथपर्यंत पोहोचता आणि तुम्ही सगळ्यांनी सगळे तालुक्यातले जिल्हाध्यक्ष म्हणून काम करा. मग मी एकटा तालुका जिल्हाध्यक्ष म्हणून मला ठेवू नका. पण एक फक्त लक्षात ठेवा, डिसिप्लिन पण डिसिप्लिन जिथे असेल तो घर आधार आहे, तो घराला राईट आहे. आणि त्या ह्या MIDCमध्ये अनेकशे काही कामं आहेत. लोकांना रोजगार नाही, रोजगार मिळून लोकांना कॉन्ट्रॅक्ट नाही, कॉन्ट्रॅक्ट मिळून आणि ती ताकद माझी असेल आणि ते काम कारण मला सांगतो की एकच आंदोलन असं करायचं आहे मला की सगळ्यांचे डोळे उघडले. कुठला नेता सुद्धा ते आला तरी तो 10 वेळा 10 तासातून काम करायचं तेव्हा इथं कसं करूया हा विषय आपल्याला सांगण्यात येतो आहे. आणि एका कंपनीमध्ये अनेक लोक आहेत, 4-4 कॉन्ट्रॅक्टर आहेत. किती एक माणसाला 4 कॉन्ट्रॅक्ट स्क्रॅपचं पण आहे, ट्रान्सपोर्टचं पण आहे, ॲम्ब्युलन्सचं पण आहे. एकच मग परत त्या 4ची सर्टिफिकेट होतो दुसऱ्या कंपनीत जातो, तिथं 2 कामं घेतो. म्हणजे एका माणसाला कामं किती 6 आणि माणसं किती 1000. म्हणजे गावात जर राहणार आहे म्हणजे तो आता काय म्हणतो की बाबा मी रहिवासी आहे, आमची पंचकुलीची आहे, जमीन आमची गेलेली आहे. मग जमीन तुमची सगळ्यांची गेली असेल तर पैसे पण घेतलेले आहेत. मग जमीन तुमची गेली असेल मग सगळ्यांना गावामध्ये पेन्शन देईल. एका काम ज्या घेतो कंपन्याला सांगू पेन्शन वाट 10,000 रुपये पडते घराला, तुला काम नको आहे ना. पैसे लोक काय करतात की 2-3 लोक असे असतात की आम्ही पंचकोटी सेवा जमीन आमच्या गेली कामा पाहिजे तर एक काम केलंच. एका कंपनी तू एक कंपनी निवड कुठली, तुला त्या कंपनीमध्ये तुला जर चांगला काम असेल तो काम निवड, पण बाकीचे काम आमच्या सगळ्या लोकांना वाटावे. अशा पद्धतीने आपण काम करूया. जेव्हा जेव्हा तुम्हाला मी आव्हान देईन त्यासाठी माझ्या लोकांसाठी तुम्ही पुढे या आणि त्यांच्या रोजगारासाठी पुढे या. कारण तर सत्तेमध्ये आम्ही तरी नाही आहोत, कुठेतरी असंच आपल्याला रोजगार द्यायला पाहिजे, कंपन्यामध्ये काम मिळालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे, शासकीय काम आहे, बरेचसे काम आहे. त्याच्यामध्ये लोकांना खरंच आपण जोडून आपण कार्यकर्त्याला मजबूत करू. जेव्हा कार्यकर्ता मजबूत होईल 100% पक्ष मजबूत होईल. या विचाराने आपण काम करूया. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय अभ्यासपूर्वक आपलं मनोगत साधीबाईंनी मांडलेलं आहे. मला असं वाटत नव्हतं की साधीबाई आज भेटीमध्ये काय होते, पण पलीकडे जाऊन म्हणजे अभ्यासू नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. बंधूंच्या भगिनीनं ज्या वेळेला बाळासाहेब 13 मेला मोरवण्यामध्ये बुद्धविहाराच्या उद्घाटन आले होते, त्यावेळेला बघितलं बौद्ध विहाराचं उद्घाटन हा मुस्लिम समाज घेऊन हे कशासाठी आलेले आहे. आता तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज बाळासाहेब म्हणून आहे आणि आम्ही आवाज झालो त्यावेळेला आम्ही गेलो तिथे. बाळासाहेबांनी आम्हाला कार्यकर्त्यांना जवळ घेतलंच नाही, कधी यांना बोलवलं त्यांना आतमध्ये
आणि बोलल्यानंतर त्यांच्याशीच बोलले. आम्हाला इतरच नाही बाळासाहेब आम्हाला सुधीर संकपासारख्या माणसाला हिट आउट तुम्ही कोणी इथे माझ्याबरोबर येत ना त्या मंडळी आल्या त्यांच्यासाठी मी कोणता वेळ द्याला त्यांच्याकडे बोलणार आहे. ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर काही दिवस बरेच दिवस गेल्याच्या नंतर बीजे कंपनी त्यांना संपर्क केला की सादिकभाई आपण पाचार करूया. ते येतील असं आपल्याला आपण पाचार करून तिथे जाऊन भेटू चर्चा करून. आम्ही त्या मंडळी संपूर्ण सादिकभाईंना भेटण्यासाठी इथं आलो. सादिकभाईने आम्हाला हॉटेल पावडमध्ये बसवलं चर्चा केली. पण त्यांनी असं काही दर्शवलेलं का मी काम करतो. आम्ही त्यांना विनंती करत होतो. ते म्हटले बाळासाहेब एक दिवस पुन्हा मला घेऊन द्या. भेट घेऊन दिल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये बाळासाहेबांची तारीख घेऊन गेलो. तारीख घेतल्यापासून आजपर्यंत आम्ही प्रतीक्षित होतो की बाळासाहेब कमिटी का देत नाही. उत्तर रत्नागिरीची आम्ही तयारी केली कमिटी द्या असं म्हणले. पण महिने 2 महिने बाळासाहेब का घालवलं. त्यांच्या भाषणात मला हे जाणवलं की आज ही तातडीची मिटिंग लावल्यानंतर कार्यकर्ता किती तत्पर आहे हे त्यांनी आज जिल्हाध्यक्ष आज बऱ्याचशा लोकांच्या फोन आले की मी काल लगेच मिटिंग लावताना किती आहेत ते म्हणले असं ते कोण येतील ते येतील. मोठा कार्यक्रम व्हावा हा उद्देश नाही. पण माझ्यासोबत मला बघायचं आहे त्याच्या आज मला जाणवलं की माझ्यासोबत किती लोक दापोली मंडळ भेट किती लोक माझ्यासोबत आज बसत आहेत हे बघायचं. हे बाळासाहेबांसारखी एक स्ट्रॅटर्जी की पक्षाचा कार्यकर्त्याला उद्या कार्यकर्ते दिले की झाले. इतर पक्षाचं म्हटलं त्या दिवशी एक वैभव खेडेकर हा विषय नाही. पण वैभव खेडेकरचं पक्षात घेण्यासाठी निलेश राणे आमदार आले आमदार तिथे आले आणि त्यांनी घेतलं. वैभव खेडेकर साहेब पण साजिदभाईंकडे आले होते. वंचित तुमच्याकडे तिथं जात आहे हा मोठा पक्ष इकडे आहे. पण बाळासाहेबांनी एक निष्ठा ठेवलेला एक कार्यकर्ता आता त्यांच्या कथन केली की मी संविधानाबरोबर चालणार आहे. बाळासाहेबांच्या बरोबर चालणार आहे. त्यांचे आपल्यावर थांबले नंतर रत्नागिरी ते अध्यक्ष झाले. ते एवढं पण म्हणत की मला अध्यक्षपद नाही मिळालं चालेल मी साधा सदस्य आहे पण ते कार्यकर्ते तयार करून घ्या आणि कामकाज चालू करून घेऊया. बाळासाहेबांनी सुद्धा त्यांचा विचार केला. सगळ्या गोष्टींचा त्यांनी दिलेला आहे. बाळासाहेबांकडे ज्यावेळेला मी त्यांना घेऊन गेलो होतो आज बरीचशी मंडळी नाही मुस्लिम समाजाचे इतर कार्यकर्ते सुद्धा घेऊन गेलेले आहेत. आज त्यांच्यासोबत बरंच मंडळी आहेत. तर आपण बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजात एकत्र झालो. म्हटल्याप्रमाणे लोकसभा विधानसभाच्या आमदार आपण होऊ शकतो. पण आपली संख्या भरपूर आहे तर आपण विखुरले गेलेले आहोत. आज या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाची माणसं घेतलेली आहेत. म्हणजे खेड भोसलेमधले आदिवासी समाज पण आपल्या कार्यकर्तेमध्ये आहे. कुणबी समाजाचे पण लोक आहेत. आपले बौद्ध समाज आहे मुस्लिम समाज आहे. आपण सर्वांनी त्यांना ताकद देऊया. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच म्हटले की सगळ्यांना घेऊया. आपण जी कार्यकर्ते जुनी आहेत त्यांना आपण काय फेरबदल करणे तुम्ही तालुक्यातल्या लोकांना ठरवायचं आहे की कोणाला बदल करून घ्यायचे. आपल्याला त्या सर्व लोकांना जुन्या नवीन सर्वांना एकत्र करून आपल्याला उत्तर रत्नागिरीचं परत काम चालू करायचं आहे. थोड्या दिवसातच अध्यक्ष सांगतील त्या पद्धतीने आपण नियोजित करू तालुक्यात. पण आता म्हटल्याप्रमाणे खूप आम्हाला पदभार मिळालेला आहे. पण तो घरात घेऊन बसल्यापेक्षा आपण कामकाज चालू करूया. म्हणून जी छोटीखानी सभा आपण घेतलेली आहे त्या सभेला आपण सर्वजण उपस्थित झाला. कालच आपण दुसरा निश्चित केला. मी कोणावर फोनच केला नाही. ते पण म्हटले ग्रुप तयार केला त्याच्यावरती मेसेज टाका किती लोक येतात ते आपण आठवूया. आणि त्या पद्धतीने लोक आले. काही ते फोन आले की काहींना अडचण आहे. आज बरेचसे काही ह्या वातावरणामुळे लोक आजारी पण आहेत त्याच्यामुळे पण आलेले आहेत. सर्वांचे फोन आलेले आहेत. पण आपण सर्वजण आलेला आपलं मत व्यक्त केलेले आहे. सर्वांनी आल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. आणि ही छोटीशी सभा समाप्त होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा नियोजित अध्यक्ष साहेब करतील त्या पद्धतीने प्रत्येकाला आपण नियोजन प्रत्येक तालुक्याला आपण देणार आहोत. आणि ते विभागावर बैठका तालुक्यावर बैठका आपण घेणार आहोत. आणि पक्ष कसा मजबूत होईल त्याच्यासाठी सर्व प्रयत्न करूया अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीने आपण आपल्या सर्वांचे मी आभार मानून आजची छोटी सभा समाप्त जाहीर करून अध्यक्ष साहेबांनी आपल्याला सर्वांची बोलण्याची व्यवस्था केलेली आहे.